नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आयडल क्लास या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनेक वचन आणि एक वचन म्हणजे सिंग्युलर टू प्लुरल फॉर्म या टॉपिक वरती बोलणार आहोत। तर पहा, सिंग्युलर फॉर्म आणि प्लुरल फॉर्म म्हणजे काय हे आपण माहित करून घेऊया। आपल्याकडे एक गोष्ट असेल, जसं की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक फ्लावर आहे, तर ते काय झालं, एक वचन सिंग्युलर फॉर्म। माझ्याकडे एक पेक्षा अधिक फ्लावर्स आहेत, म्हणजे एक, मग ते 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, पण एक पेक्षा अधिक, तर आपण त्याला काय म्हणतो, अनेक वचन म्हणजे प्लुरल फॉर्म। आता पहा, आपण जे काही शब्द बोलतो तर त्या शब्दांपैकी 80% जे शब्द असतात त्याचा सिंग्युलर मधून प्लुरल फॉर्म करताना एस लावला जातो। शब्दाला काय लावला जातो, एस। जसं की फॉर एक्झाम्पल तिकडे दिलेला आहे कार, कार्स, म्हणजे कार हा सिंग्युलर फॉर्म आहे। एक कार असेल तर कार, एक पेक्षा जास्त कार असतील तर त्याला आपण काय म्हणणार, कार्स। CARS स्पेलिंग मध्ये चेंज होतो, म्हणजे एंडिंगला काय आलं, एस हे लेटर आलं। त्यानंतर बॅग, एक असेल तर बॅग, एक पेक्षा अधिक म्हणजे प्लुरल फॉर्म मध्ये बॅग्स। तसंच टेबल, टेबल्स, म्हणजे 80% वर्ड्स असे आहेत की त्याचा सिंग्युलर मधून प्लुरल फॉर्म करताना एस लावला जातो। आता पहा, 10% वर्ड्स असे आहेत की त्याचा सिंग्युलर मधून प्लुरल फॉर्म करताना वर्ड्सला ES लावला जातो। मग आता कोणत्या शब्दांना आपण ES लावायचा, तर पहा, ज्या शब्दांच्या एंडिंगला S, SH, CH, OX आला असेल अशा शब्दांच्या एंडिंगला आपण काय लावणार आहोत, ES। जसं की पहा, येथे बस, BUS, एंडला लेटर काय आलं, S, म्हणजे त्याचं प्लुरल फॉर्म करताना आपण काय लावणार, ES, बसेस। आता मॅच, एंडिंगला CH हे लेटर आलं, म्हणजे आपण त्याला काय लावणार, ES, मॅचेस, त्याचं प्लुरल फॉर्म काय झालं, मॅचेस। हिरो, O आला, आपण काय लावणार, ES, म्हणजे त्याचं प्लुरल फॉर्म काय झालं, हिरोज। बॉक्स, बॉक्सेस, बस, बसेस। ओके, म्हणजे अशा प्रकारे जर एंड विथ S, SH, CH, O आणि X असेल तर त्याचं सिंग्युलर मधून प्लुरल फॉर्म करताना ES लावायचे, हे लक्षात ठेवायचं। यासाठी तुम्हाला हा रूल लक्षात ठेवावा लागेल। आता पहा, काही शब्द असे असतात की त्याचं सिंग्युलर मधून प्लुरल फॉर्म करताना S ही लागत नाही आणि ES ही लागत नाही, म्हणजे सिंग्युलर मधून प्लुरल फॉर्म करताना तो शब्द काही वेगळाच होतो। जसं की फॉर एक्झाम्पल तिकडे ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे मॅन, MAN, मॅन, त्याचं प्लुरल फॉर्म करताना मेन, म्हणजे त्याच्या स्पेलिंग मध्ये काय होतं, फरक येतो। म्हणजे पहिल्यांदा आपण लिहिलं MAN, प्लुरल फॉर्म मध्ये आपण लिहिणार MEN, म्हणजे स्पेलिंग चेंज होतं, मग तिकडे S आणि ES हा लागत नाही। काही वर्ड्स असे देखील असतात, असे प्लुरल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। सेकंड आहे चाइल्ड, CHILD, चाइल्ड, CHILD, चाइल्ड, त्याचा प्लुरल फॉर्म होता चिल्ड्रन, CHILDREN, म्हणजे इथे S ही लागला नाही आणि ES ही लागलेला नाही। तसंच वुमन, वुमेन, थिफ, थ्यूज, माउस, माइस। ओके, माउस एक उंदीर असेल, अनेक असेल तर त्याचं माइस होतं, MICE। तर असे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे। आता पहा, अजून एक रूल आहे की काही वर्डच्या एंडिंगला जर F किंवा FE असेल, F किंवा FE असेल तर आपण काय करतो, चेंजिंग द एंडिंग टू VES, म्हणजे F काढून टाकतो त्या वर्ड्स मधला आणि तिकडे लिहितो VES प्लुरल फॉर्म मध्ये। आता इथे पहा, फॉर एक्झाम्पल काल, क्लाउड। ओके, नाव, आता इथे पहा फॉर एक्झाम्पल, आता इथे उल्फ आहे, उल्फ, म्हणजे F काढून टाकला आणि तिकडे आपण काय लावला, VES। अशा प्रकारे येथे एक्झाम्पल दिलेले आहे की F काढून टाकायचा आहे आणि VES लावायचा आहे। तर अशा प्रकारे आपण काय करतो, सिंग्युलरचा प्लुरल फॉर्म मध्ये करतो।
असे भरपूर वर्ड्स आहेत. तर तुम्हाला काय करायचंय की हे रीड करायचे आणि लक्षात ठेवायचे की कोणत्या शब्दांना एस लागतो, कोणत्या शब्दांना ईएस लागतो, व्हीईएस लागतो, किंवा काही शब्द असे त्याचे प्लुरल फॉर्म हे वेगळेच असतात, म्हणजे त्यांचं स्पेलिंग चेंज होतं. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो हे शॉर्ट मधला व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की नेमकं सिंग्युलरचं प्लुरल फॉर्म कसं करायचं. तर आपण येथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण अजून डिटेल्स मध्ये पाहूया.